खरे श्याम्या, आपण आता बैल चाराले आणलेले का आपण ते वावर मालक काय बुमलन फुमलन तर नाही? हा नाही का? तर नाही तर होईन वांदेवाडे आपण चारा ते येन तर मग होईन तसं नाही ते विचारलं पेक्षा आपण ते विचारलं बरं वाटत नाही का? तर म्हणून म्हटलं जरा धाकधूक वाटते. एवढं मोठं वावर आहे गौस काढला कालच त्यानं तर बोंबलून फोमलन ते उंबा यायचं का काय तेच मोठा भेव राहते बा. वावरवाला आहे डेंजर आधीचा म्हणून म्हटलं काही ना कारण तू पण आणायला लावलं मुले संगत वाल्या. तू काय टेन्शन नको घेऊ, मी हाव ना. तू आपल्या वकील आणते माणूस मग काय मी रोज बोलतो त्या संग येता जाता माय बिन एवढा लोट नको घेतो बरं तू. एक तर ते बैल असे आहे तर आले बाय इथून सोडून त्या संत्र्याकडे चालले. त्याला काय काम आहे इकडं? एवढा मोठा चारा आहे दिसत नाही का तुले? त्या बैल आले काय राजा माय बिन आणावता बैल असे नक्की दिसू राहिले मुले सगळे सुद्धा चरतही नाही लेगायचे माय बिन ओपोर वाटेच आहे वाटते टोन मारी लेगायचे धंदे लेगायचे ते पण सारखे टर चालले बोल सरच तर काहीच एका ठिकाणी नाही आहे. पायवरती तूच पाहते ते पाय तुमचे बैल वासरो अरे हो ना इकडं काय आहे तिकडं मा बिनी ना कारण चाललं भूज हा वपोर चालत राहते निराले का एवढं हिरवा सोडून दिसन तिकडं चालला पंढरीले मा भोकाचा वासरूले का वासरी खटेत या मायाशी थांबर गोटा फेकून मारतो साहेब. अरे खटे थांबले हांतू कुठं साहेब माय ऐकून नाही राहिलं मग नापासून लेखाचं माय इकडं होय हा लहान लागले हैश हा जाशीन तिकडं हा आता कसा लागला कुठं हो इकडं हा मायचा घोर मारू लेखाचा हा हो ना इकडं वासरू चाल बरं सावरीत चाल बरं माय बिन लक्षण झुमू राहिली आज तब्येत हे समजून नाही राहिलं माय बिन काय करा हे उन्हीचं तर ये बरं लवकर इकडं ये बरं. अरे वासरू आल्या हा तुला कोण विचारला सांगितलं रे हा बैल चालला मोठा उभा होऊन चालू राहिला माल्या वावरात मी विचारपूस नाही काही नाही हा झाड आहे झुडपं आहे लावलेलं नवीन वर्षाची ते खाईन घेन तर कोण भरती देन रे ए चिमोलटोंड ए तुला सांगू राहिलो इकडे इकडे कागद गहू काढला ना आले मोठे बापा लेखायचे हो तुम्ही लेखो हा काबी लेखा लक्ष्म्या तुला सांगितलं होतं ते मालकाला विचारत जाय लेखा आणली लेखा तू नापत आता हा पाय बरं काय शिवा देऊ राहिला दुरूनच मायाबीन हा माहित आणली ते मालकापासून लय डेंजर आहे आणलीचा माणूस मग काय तर मायाबीन तू एक तर मायाबीन इथं फाटू राहिली का तू का अशा होय मायाबीन काय लेखा भोकात तू असे काम नको बरं भोकात नाही पहिले विचारच आहे ब मायाबीन आणली तर वांदेवाडी करत निरा तुले का काही नाही म्हणत तू हवाय तू निवांत राह मी हाव ना तू का लोट नको घेतो हा तू मा संग आला ना कोणा संग आला तू मा संग आला लक्ष्मण संग आला तू लक्ष्मणराव संग आला तू शांत राह तू फाटू नको तो आई तू फाटलेली जागा ठेव गुपचूप हा मी सांगतो तेवढं तू कर चाल मा संग मामाग का रे होय बागड बिल्लेले का तुला समजत नाही का रे होय हा मला विचारत नाही काही नाही आल्ला मोठा लेखाचा गावात बैल चालू राहिला उभय आहे झाडं आहे हा ते जामाचे झाड आहे लावलेलं नवीन हा शेंडे गिंडे खायन तर कसं होईन हा सांग बरं तू हा देशील का भरतं 1,500 मी कलम आणली राजा तू हा तू तिच्यात बैल बकऱ्या गिकऱ्या बैल दिलं हा हे दिसू राहिलं टार बेटाला हे का होतं नाटक रे बागडे बिल्लेले का हा का समजून नाही राहिलं तो आला लेखाचं ओ कोंदी लप्पा काय लूट घेऊ राहिले काहीच नाही खाऊ देत मी काय लूट न घेत जा आपलं वय पाय राहते बोलचा आता दिसलं बा मोकोय चाललो आलो घेऊन हा काय उभं राहिलं एक तर मोकोय आहे आणि एक तर चाराही नाही शेतनी चला बा ते जवळ आहे बा एखादा राऊंड मारा म्हटलं इच्छा इथं चाललोच होतो बैल पाणी पाजाले मी तर तिकडेच नेत होतो आता ते इकडे घुसले तर मी काय करू आता चलू द्या आता चलले तर चलू द्या बा. अबे चिमल टोंड्या तुले सांगू राहिलो हा मालक हाय तर तू विचारत नाही पुसत नाही हा त्या मागच्या वर्षी तसं तू तसेच टाकले होते बैल तर मेंढर तर सारं आंब्याच्या आणि ते जामाच्या झाडाचे सारे शेंडे खाऊन टाकले हा वाढून नाही राहिले झाड एक तर हा काय काम होतं बे तुला विचारायचं हा काय काम नव्हतं का विचारा सांग बरं मला चालला मोठा लेखाचा इथं तीरमारी करायले याच्या समोर तू सांगतो बैल जर आणले विचारच कर हा काय हो कंदीलाप्पा सांगा बरेले 2 शब्द अजून. अरे होय बागड बिल्ल्या काय सांगितलंय ना पोरानं समजत नाही का तुले हा मा पिऊन होय ते समजलं का तो सांगत होते ना तसं करायचं
आत्ताच्या आत्ता बैल इथून खाली करले तर बरं, नाही तर इथून मी सरळ सरळ गदे घाटत नेईन. जास्त काय बोलायचं काम नाही, सांगत हाव. समजलं का? हो हो, आता मी जातोच ना. काय हो तुम्ही माय बिन. बरं बरं, मी काय म्हणतो, तर मी आताच नाही काढतो बा. याची राहू द्या, नको राहू द्या, मी माय घेऊन जातो बा. मला माहिती आहे तुम्ही कशी आहे माणसं बा. माय बिन तुम्ही खतरनाक माणसं हा. तर मी चाललो बा घेऊन माय बैल. तर तू राय रे बाबू श्याम्या. तर आता मला नको सांगू लक्ष्म्या, सांगत हवा काय ना मुलगी तुली. मी पण विसरू राहिलो काय वक्तात नाही. माही तर फाटू राहिली. मी चाललो बा भोकात नाही. तू घाल तू काय बैल कुठे घाल, मी चाललो. अबे थांब ना, मी हाव ना बुडा, काय नाही करते. मी दरवर्षी पाहत असतो. बोलते तसा तसा नसते ते. हो मंगायचं, थांब जरा. मी नाही थांबत राजा, भक्कात नाही. काय बोलून राहिलं ते पाय ना तू विचार करणं. मी थांबतच नाही, मी चाललो. चल लवकर निघ, लवकर काढ, लवकर पटकन, लवकरात लवकर काढ. चाल हो लवकर निघ ते बैल काढ, ते लवकर ते आंब्या झाडाकडे चालला होय. लवकर होय, लवकर चाल पटकन होय. चाल बरं, आपण लवकर पाणी पाजून जाऊ. लावून आपण तसं वरच्या काटण काढून त्या म्हशीच्या वारात नेऊ. चल त्याचा मोकळा झाला गहू. चाल बरं आपण लवकर पटकन नेऊ. चाल. फोकनिशा तुला सांगितलं होतं मी ना. ऐकत नाही, काही नाही. त्याच मतानं चालवतात नाही, त्याच मतानं. काय काम आहे बी बागड बिल्लेले का? विचारपूस नाही, काही नाही. नाही काय नाही. डबल जर मले जर तू असं बिना विचारल्याशिवाय सांगण्याचं नाही रे, आत्ता सांगतो.